ह्या केपीएलच्या ह्याच्यात 1200 पॉईंट होते आणि 820 पॉईंटला त्याची खरेदी केली आणि तो दाखवून देतोय सतत 800 पॉईंटला का घालवले माझ्यासाठी. काल जे त्यांनी खेळी केली अतिशय उत्कृष्ट असं संघासाठी संघाचं कर्णधारपद भूषवतोय आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी फलंदाजी करतोय आणि संघाला उच्च पदावरती घेऊन जातोय. अतिशय उत्कृष्ट अशी संघासाठी खेळी करतोय तो करण. आता त्याचा सामना करेल तो प्रथमेश. स्ट्राईक एंड वरती असेल तो प्रथमेश, नॉन स्ट्रायकर एंडला असेल तो अनिल. अतिशय उत्कृष्ट असे दोन्ही फलंदाज आहेत आणि टवटलेला चेंडू उत्कृष्ट प्रकारे मिड ऑफला टोलवला आणि खणखणीत चौकार. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो प्रथमेश आपल्या संघासाठी आणि वारंवार दाखवून देतोय त्याची चुणूक, त्याचे स्किल. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्य कोडीत नगरीमध्ये केपीएलचे पर्व 6वे आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, त्यावरती बॅटची घेतलेली कडा आणि झेलबाद. कुठेतरी नाथसाहेब इलेव्हनना खूप मोठा धक्का पचवावा लागणार आहे कारण त्यांचा धडाडीचा फलंदाज आऊट झाला प्रथमेश राजेवडे. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करत होता आपल्या संघासाठी परंतु कुठेतरी त्याला आपल्या खराब खेळीमुळे घाटामध्ये परतावं लागेल. कुठेतरी एक मिस शॉट देखील सुद्धा खूप महागड ठरू शकतो. आता त्याची जागा भरून काढायला चाललाय तो यंग टॅलेंट सुयोग. अतिशय उत्कृष्ट असा मागचा सामना खेळला आणि कालचे देखील सामने असे उत्कृष्ट खेळले. कुठेतरी कोडीत गावचा उगवता तारा म्हणता येईल. उत्कृष्ट अशी खेळी करतोय आपल्या संघासाठी तो सुयोग. आता त्याला फेस करावा लागेल नेहाल उर्फ करण. आता काय होतंय ते पाहूया. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, सुयोगला काही देखील समजला नाहीये. करणला उगच कोळीत गावचा आयकॉन किंवा पुरंदर तालुक्यात त्याला ओळखतात आणि त्यावरती झेलबाद. सुयोगचा कुठेतरी फटका फसलाय आणि करण दाखवून देतोय मी देखील नावाजलेला गावाजलेला खेळाडू असा नाहीये. त्याने उत्कृष्ट अशी खेळी केली आणि संघाचे 2 धाडीचे फलंदाज आउट केलेत. उत्कृष्ट असं जे कामगिरी करत होते प्रथमेश आणि सुयोग त्यांना परतावं लागेल आणि सुयोगची जागा भरून काढायला चाललाय तो रोहन. अतिशय उत्कृष्ट असा हा देखील खेळाडू आहे. खर तर कोडीत गावचा क्रिस गेल म्हणून ज्याला ओळखलं जातं असा रोहन बडदे अतिशय ताकदवान आणि उत्कृष्ट असा खेळाडू. म्हणजे त्याच्या बॅटवरती बॉल आला तर मिस हिट देखील षटकारच्या जेवढा एखादा बॅट्समन षटकार लांब मारतो त्याचा तेवढाच लांब मिस हिट देखील जातो. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बॅट फिरवतो. फक्त तो बॅटवरती आला पाहिजे हे मोठं. आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू, जेवढं मी बोललो तेवढं त्याने खरं करून दाखवलं. अतिशय उत्तुंग असा मारलेला खणखणीत षटकार. कुठेतरी सुयोगची आणि प्रथमेशची जागा भरून काढायला गेला होता आणि ती त्याने जागा कशी भरून काढायची ते देखील दाखवून दिलं. अतिशय उत्कृष्ट अशा गोलंदाजाला लांब लचक षटकार मारला आणि पुन्हा एकदा मारलेला चेंडू, त्यावरती देखील खणखणीत षटकार. त्याने दाखवून दिलं का मला 3 डाऊनला पाठवतात. अतिशय उत्कृष्ट असं खेळी केली त्याने आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 16 धावा, 2 बाद 16. कुठेतरी संघाने मोठ्या विकेट गमावल्या होत्या परंतु रोहनने ते दाखवून दिलं मला काय एवढा मोठा फलंदाज म्हटलं जातं. आणि आता खेळतोय तो अनिल, टाकतोय तो सायराज आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू, वाईट स्वरूपाचा चेंडू, कुठेतरी दिशा भरकटतोय. आता यंग टॅलेंट समोर, एक्सपिरियन्स टॅलेंट आणि टाकलेला चेंडू उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्ह परंतु भरपूर असं ग्राउंड कव्हर करत करणने तो कॅच घेतला आणि कुठेतरी अनिलला घरडेकडे परतावं लागतंय आणि अनिल सरांची जागा भरून काढायला गेलाय तो मानस. अतिशय उत्कृष्ट असा हा देखील खेळाडू आहे. एक्सपिरियन्सची जागा टॅलेंट भरून, यंग टॅलेंट भरून काढायला घेऊन चाललाय. पाहूया काय होतंय. हा देखील उत्कृष्ट असा खेळाडू आहे.
खर तर त्याची शरीरयष्टी बघता एवढ्या लवकर तो आतमध्ये क्रिकेट खेळायला जाईल असं वाटत नाही, परंतु संघाने त्याच्यावरती जी जबाबदारी टाकली आहे किंवा ती जबाबदारी तो जो स्वीकारणार आहे ती कुठेतरी त्याला पार पाडावी लागेल. आणि टाकलेला चेंडू उत्कृष्ट प्रकारे टोलवला आणि त्यावरती एक सिंगल. म्हणजे कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट खेळतोय आपल्या संघासाठी. आणि रोहनला म्हणजे कोडितच्या क्रिस गेलला स्ट्राईक वरती घेऊन येतोय. हेच करायचं आहे त्याला ह्यासाठीच ग्राउंड मध्ये पाठवलं आहे. कुठेतरी क्रिस गेलला स्ट्राईक वरती आणायचं आणि तो त्याची कामगिरी पूर्णपणे बजावेल अशी अपेक्षा त्याला संघाकडून आहे आणि प्रथमतः रोहन कडून आहे. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू त्यावरती यष्टीरक्षकाने झेल सोडला आणि खूप अवघड झाले. उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू होता. कुठेतरी झेलबादची संधी होती परंतु संधी गमावले. आता खेळतोय तो मानस. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू पण कुठेतरी दिशा भरकटला आणि वाईड गेला. खर तर अशा चुका सायराजने टाळायला हव्या, कारण पुढं पाहायला गेलं तर उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू कुठेतरी मानसला समजत नाहीये. कुठेतरी सायराज त्याच्यावरती भारी पडतोय असं वाटतंय. पुढचा चेंडू पाहूया. टाकलेला चेंडू लेगला लागला परंतु त्यावरती एकही धाव नाही आणि षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 20 धावा. 2 बाद 20 धावा, सॉरी माफ करा, 3 बाद 20 धावा. आणि कुठेतरी आता क्रिस गेलला म्हणजे अर्थात रोहनला कुठेतरी संघाची जबाबदारी स्वतःवरती घेऊन खेळी करायला हवी. इथून मागचे सामने अनिलने, प्रथमेशने, सुयोगने जरी संपवले असले तरी आता कुठेतरी रोहनला आपल्या संघाची जबाबदारी घ्यायला हवी आणि खेळी करून दाखवायला हवी. आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू अतिशय तिखट मारा करतोय तो करण. रोहनला काही देखील समजत नाहीये. पाहूया आता काय होतंय. आणि टाकलेला चेंडू त्यावरती मिसिट होतोय आणि करणचा उत्कृष्ट असा मागे जाऊन घेतलेला झेल. खर तर हा झेल पाहायचं म्हणजे पकडायला हा खूप अवघड आहे, परंतु करण हा अतिशय चाणाक्ष खेळाडू आहे. अतिशय उत्कृष्ट अशी आपल्या संघासाठी खेळी करतो आणि त्या खेळीमध्ये त्यांनी एक विकेट गमावली. खरं तर मागच्या षटकामध्ये पाहायला गेलं तर 2 षटकार त्याला रोहनने मारले होते, परंतु या षटकामध्ये त्याने कमबॅक केलंय आणि रोहनची विकेट घेतली. आता रोहनची जागा भरून काढायला गेलाय तो अक्षय अवचरे. अतिशय उत्कृष्ट हा देखील खेळाडू आहे, परंतु कुठेतरी नेहालला फेस करावं लागेल. आणि चालू टुर्नामेंटचा म्हणा, चालू या इयरचा असा उत्कृष्ट असा खेळाडू नेहाल, कधी त्याचा फॉर्म गेला नाही. अतिशय उत्कृष्ट अशा यावर्षी खेळी केली त्याने आणि मोठ्या मोठ्या लीग देखील खेळतो. आणि उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू त्यावरती चांगला मारला, परंतु झेल बाद होण्याची शक्यता होती पण कुठेतरी झेल सटकलाय. संघाने ह्या धावा रोखल्या पाहिजेत. खर तर झेल घ्यायला हवा, परंतु झेल सुटतोय. या झेल कधीतरी मागात ठरू शकतो, कारण आत्ताशी 3रं षटक चालू आहे. आणि पाहायला गेलं तर पुढच्याच बॉलवरती त्रिफळा बाद. अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय तिखट असा मारा केला तो म्हणजे करणने. करून दाखवून देतोय, मला जरी 2 षटकार मारले असतील, माझे चेंडू खराब पडले होते, परंतु अजूनही काही षटक मी माझ्या स्वबळावरती अतिशय उत्कृष्टपणाने टाकू शकतो आणि अतिशय उत्कृष्ट असे संघासाठी खेळी करतोय. खरं तर बॅटिंग ही तोच करतोय, बॉलिंग ही तोच करतोय आणि फिल्डिंग देखील तोच करतोय. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय. पण क्रिकेट हा असा खेळ आहे तो एकट्या दुकट्याने खेळून चालत नाही. पूर्ण संघाने एकत्र यावं लागतं, संघाने डिस्कशन करावं लागतं आणि पूर्ण संघाने खेळ दाखवावा लागतो. हा इंडिव्हिज्युअल खेळ नाहीये, हा पूर्ण संघाने खेळावा लागतो. आता खेळायला गेला तो सागर आणि बघितलं तर काय विकेट, OUT आउट आणि षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 22 धावा.
अतिशय उत्कृष्ट असं आपल्या संघासाठी षटक टाकलं ते नेहाल करण 22 धावा, माफ करा 22 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 22 धावा आणि कुठेतरी संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय तो राजन अवचरे. 22 सॉरी माफ करा. संघाची धाव संख्या झाली ती 22 आणि आता टाकतोय तो राजन, फेस करतोय तो मानस. अतिशय उत्कृष्ट देखील हे दोन खेळाडू आहेत. कुठेतरी उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू परंतु कुठेतरी दिशा भरकटतोय आणि वाईट स्वरूपाचा चेंडू त्यावरती चौकार. खरं तर अशा चुका राजनला टाळायला हव्या कारण करणने आणि सायराजने अतिशय उत्कृष्ट असे षटक टाकले आणि आपल्या संघासाठी खूप चांगली कामगिरी केली. राजनला देखील ती कामगिरी करावी लागेल जर आपल्या संघाला चांगल्या दिशेने घेऊन जायचं असेल. आणि टाकलेला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा होता, कुठेतरी मिस कॉल आणि विकेट, रन बाद. खर तर अशा चुका टाळायला हव्या. पूर्णपणे क्षेत्ररक्षण ग्राउंड वरती आपलं लक्ष असायला हवं. खरं तर हे खाली जो रन आउट झाला तो यंग टॅलेंट होतं, त्यानं एक्सपिरियन्स थोडा कुठेतरी कमी पडतोय कारण बॉल जेव्हा प्लेअर पासून दूर जातो त्यावेळेसच रन काढायचा असतो. बॉल डायरेक्ट प्लेअरच्या हातात जात असेल त्यावेळेस पळायचं नसतं. कुठेतरी ह्या चुका टाळायला हव्या आणि अशा छोट्या छोट्या चुकांमधून शिकलं पाहिजे. खरं तर जे यंग खेळाडू आहेत त्यांनी मोठ्या प्लेअर कडून शिकलं पाहिजे. ते कसे खेळतात, ते त्यांची बॉडी लँग्वेज काय म्हणते, ते कोणत्या वेळी कोणते डिसिजन घेतात, असे छोटे छोटे डिसिजन घ्यायला हवे. आता पाहूया काय होतंय. टाकतोय तो राजन, खेळतोय तो मानस आणि टाकलेला चेंडू कुठेतरी मानसला बॉल दिसत नाहीये, कुठेतरी मानस कमी पडतोय. अतिशय उत्कृष्ट असे संघासाठी खेळी करतोय तो राजन आणि टाकलेला चेंडू कुठेतरी क्रॉस मारायचा प्रयत्न करतोय पण प्रयत्न फसतोय आणि टाकलेला नो स्वरूपाचा चेंडू. या अशा चुका कुठेतरी टाळायला हव्या. खरं तर अशा चुकांमुळे संघाची धावसंख्या लांबते आणि नो स्वरूपाचा चेंडू त्यावरती मारला परंतु कुठेतरी त्या देखील कॅच होता पण फ्री हिट असल्यामुळे तो कॅच झेलला नाही असं म्हणायला हरकत नाही कारण तिथे उत्कृष्ट प्रकारचा फिल्डर होता साईराज. तो देखील चांगले मॅचेस खेळतो, उत्कृष्ट असा खेळतो आणि टाकलेला वाईट स्वरूपाचा चेंडू कुठेतरी राजन दिशा भरकटतोय. मानसला संधी आहे रन करायचे, स्कोर करायचे. संघाची धावसंख्या झाली 32 धावा. उत्कृष्ट असा टोलवला आणि कुठेतरी आता काय होतंय ते पाहूया. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय आपल्या संघासाठी तो राजन आणि टाकलेला चेंडू अतिशय उत्तुंग असा मारला आणि मागे फिल्डर आहे परंतु वन बाउन्स चौकार. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो आपल्या संघासाठी वृषभ. खरं तर डावखोर हाताचा फलंदाज आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 37 धावा. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सामना चालू करून घ्यायचा पंच परत. अतिशय उत्कृष्ट अशा आपल्या संघासाठी खेळी करतोय तो मानस. खरं तर पाहायला गेलं तर त्याची शरीरयष्टी, त्याचं यंग टॅलेंट म्हणजे हे कुठेतरी भारी पडत आहे. खरे तर तो आपल्या ताकदीच्या जोरावरती मोठे फटके खेळू शकत नाही परंतु वारंवार प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 37 धावा आणि संघाचं शेवटचं षटक आणि स्वतःचं पहिलं षटक घेऊन आलाय तो उद्धव. हा देखील यंग टॅलेंट आहे. अतिशय उत्कृष्ट असा टाकतोय तो उद्धव आणि कुठेतरी यष्टरक्षकाच्या हातातून बॉल सटकतोय आणि त्यावरती रिव्ह्यू.
अंपायर रिव्ह्यू आहे. सेफ, बॅट्समन सेफ आहे. खर तर आता रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल, कारण बॉल खूप जवळ होता आणि क्षेत्ररक्षकाने चांगला थ्रो केला होता, परंतु कुठेतरी आपल्या चाणक्य बुद्धीने ऋषभ अतिशय उत्कृष्ट असं रनिंग केली आणि आपल्या संघासाठी एक धाव कंप्लीट केली आणि प्रथमतः तो स्वतः स्ट्राईक वरती आला. खर तर हेच गरजेचं आहे. कुठेतरी हेच यंग टॅलेंटने मोठ्या खेळाडूंकडून शिकलेलं हेच काहीतरी असेल, कारण अशा वाईट काळात आपण स्वतः वाईट स्वरूपाचा चेंडू रिव्ह्यू वाईड रिव्ह्यू अतिशय उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू मागे फिल्डर आहे, परंतु कॅच साठी न जाता फक्त 4 धावा अडवण्यासाठी गेला आणि एक टप्पा हातात घेतला. कुठेतरी कॅच जलायचा होता परंतु झाला नाही. डेड बॉल. आता तर काय डेड आहे ना, बॉल आहे का? हे काय आहे आताचा बॉल बॉल आहे का? डॉट आहे ना? पंच काय वरचे पंच अमित दादा, बॉल आहे ना, ठीक आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असं षटक टाकतोय आपल्या संघासाठी तो उद्धव, त्याला फेस करतोय तो वृषभ. अतिशय उत्कृष्ट असं षटक टाकतोय तो उद्धव. ऋषभला चेंडू काही समजत नाहीये आणि उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू आणि त्यावरती खणखणीत षटकार. जरी आधीचे 2 बॉल त्याने डॉट खाल्ले असतील, परंतु तिसरा बॉल तो माझा असेल असं ऋषभने दाखवून दिलंय आणि खणखणीत मारलाय षटकार. खर तर पाहायला गेलं तर स्ट्राईक एंड वरती यंग टॅलेंट, नॉन स्ट्रायकर एंड वरती यंग टॅलेंट आणि गोलंदाजी ट्रॅक वरती देखील यंग टॅलेंट. हे खर तर केपीएल नसून यंग टॅलेंटची चुणूक आपल्याला दाखवून देत आहेत आणि अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतात आपल्या संघासाठी. खर तर अनुभवाचे बोल मोठे असतात, परंतु अनुभव असा येतो प्रयत्न केल्याशिवाय अनुभव येत नाही आणि हे यंग टॅलेंट आता तेच करतात, प्रयत्न करतात. पुन्हा एकदा मारलेला चेंडू, त्यावरती मागे क्षेत्ररक्षक आहे आणि झेल बाद. षटक समाप्त. सर षटक संपलं ना, 1 बॉल बाकी आहे, माफ करा. आणि ऋषभची षटक समाप्त ना. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 47 धावा आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट असं खेळी केली तो वृषभ. कुठेतरी यंग टॅलेंट आणि त्यांनी त्याची चुणूक दाखवून दिले. छत्रपती विरुद्ध कोटेश्वर लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. छत्रपती विरुद्ध अनिकेत फरतडे सर पंच. आपल्याला जे पंच लाभले त्यांच्या हाताने टॉस करतील, त्यांच्या हस्ते टॉस होईल. टॉस का बॉस या मंचावरती पंच सामना चालू करून घ्यायचा. कोण जिंकले टॉस? कोटेश्वर फायटर्स वाल्याने टॉस जिंकला आणि त्वरित आपला निर्णय कळवायचा आहे. सर बॉल द्या. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी केली आणि आपल्या संघाला चांगला सन्मानजनक स्कोअर कार्ड उभं केलं. 47 धावा. खर तर 47 धावा या देखील कमी नाहीत, परंतु ग्राउंडची स्थिती पाहता याच ग्राउंड वरती 80, 85, 102, 105 अशा धावा होतात, परंतु आज कुठेतरी धावांचा पाऊस कमी पडलाय. खरंच चला स्टार 11
स्टार 11 संघाने आपले धडाडीचे 2 फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायच्यात. सामने लवकरात लवकर चालू करायचे आणि आपण जर आता सामने चालू केले नाहीत तर कुठेतरी पावसाचं चिन्ह आपल्याला दिसतंय. चला फलंदाजांनी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे आणि अतिशय उत्कृष्ट असे पंच ते देखील वैयक्तिक खेळाडू आहेत. पुरंदर तालुक्याचं नावाजलेले गावाजलेले आयकॉन अनिकेतजी फरतडे सर ते आपल्या KPL साठी पंच म्हणून लाभले. ते आपले कुठेतरी मोठं नशीब आहे. आता स्टार 11 संघाचे 2 धडाडीचे फलंदाज अक्षय आणि करण, उत्कृष्ट असा ऑलराऊंडर म्हणून ज्याला घोषित केलं जातं असा करण बडदे. तर आता जो टॉस झाला कोटेश्वर विरुद्ध छत्रपती वॉरियर्स, तर कोटेश्वरवाल्यांनी बॅटिंग घेतलेली आहे टॉस जिंकून आणि कोडीत गावचे युवा उद्योजक हानुकाका बडदे यांचं सहर्ष असं स्वागत. वाळू किंग अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना आणि अतिशय उत्कृष्ट असा सन्मान दिलाय. म्हणजे करण अतिशय सेन्सिबल क्रिकेट खेळतो. कुठेतरी यॉर्क स्वरूपाचा चेंडू होता, त्याने त्याला सन्मान दिला आणि दुसऱ्याच बॉलवरती उत्कृष्ट असा लेग साइडला टोलवला. मागं क्षेत्ररक्षक आहेत अनिल सर, त्यांनी उत्कृष्ट असा चेंडू अडवला आणि थ्रो केला. आता स्ट्राईक एंड वरती आहे तो अक्षय, उत्कृष्ट असा हा देखील खेळाडू आहे. आपल्या संघाच्या साठी काय करतोय ते पाहूया. टाकतोय तो सुयोग, खेळतोय तो अक्षय आणि उत्कृष्ट असा टोलवलेला उत्तुंग षटकार. खर तर अक्षयने दाखवून दिलं मला का फलंदाज म्हणून ओपनिंग करायला पाठवलं. अतिशय उत्कृष्ट आणि लांबलचक मारलेला षटकार. अक्षय देखील त्याच्या प्राईम टाइम मध्ये खूप मोठा खेळाडू होता. कुठेतरी काही कारणास्तव क्रिकेट सोडलं होतं, परंतु आता पुन्हा KPL खेळण्याचं अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय तो अक्षय आपल्या संघासाठी आणि कुठेतरी सन्मानजनक स्कोर उभा करतोय. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक मागे आहे त्यामुळे यावरती डॉट स्वरूपाचा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना. टाकतोय तो सुयोग आणि पुन्हा एकदा मारलेला उत्तुंग आणि तडाखेबाज षटकार. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतो तो अक्षय आपल्या संघासाठी. कुठेतरी दाखवून देतोय आम्ही देखील काही कमी नाही. आणि खरं तर विरुद्ध टीमच्या तोंडावरती एक्सप्रेशन सांगतायत हे 2 षटकार म्हणजे खूप महागाचे आहेत. कारण खाली अजून नॉन स्ट्रायकर एंडला करण आहे, स्ट्राईक एंड वरती अक्षय आहे, अजून 1 डाऊनला येणारा सायराज आहे. कुठेतरी मोठे खेळाडू या संघात आहेत. आणि टाकलेला चेंडू आणि उत्कृष्ट असा टोलवला, परंतु कुठेतरी ग्राउंड साथ दिली नाही म्हणून एकच धाव आणि नो स्वरूपाचा चेंडू. खर तर जे आधीचे 2 षटकार मारले त्यावरती सुयोगच्या वरती कुठेतरी प्रेशर आलंय आणि ते प्रेशर दाखवतोय. स्कोर काय आला? 15 धावा आणि आता सध्या फ्री हिट असेल 15 धावा. रिव्ह्यू सॉरी माफ करा, DRS असेल बॉलिंग टीमचा. नो स्वरूपाचा चेंडू, लाईनच्या मागे आहे बॉल. नो स्वरूपाचा चेंडू, या बॉलवरती फ्री हिट असेल आणि उत्कृष्ट प्रकारे टोलवला आणि गगनचुंबी षटकार. खर तर अक्षयनी 2 मारले आणि नेहाल स्ट्राईक वरती गेला. त्याने दाखवून दिलं की मी देखील मारू शकतो. संघाची धाव संख्या झाली 21 धावा. 21. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी केली अक्षयने आणि करणने. खर तर करण देखील खाली नॉन स्ट्रायकर एंड वरतून अक्षयचे षटकार पाहत होता आणि करणच्या मनात आलं अक्षय षटकार मारतोय, मी देखील खूप लांबवरचे षटकार मारू शकतो आणि मी पण या षटकामध्ये षटकार मारणार. आणि त्याने शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक घेऊन षटकार मारला. आता संघासाठी दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक रोहन घेऊन येत आहे.
अतिशय उत्कृष्ट असा आपल्या संघासाठी षटक टाकतोय तो रोहन. आणि आता काय होतंय ते पाहूया. टाकलेला चेंडू उत्कृष्ट प्रकारे टोलवला आणि खणखणीत षटकार. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतोय आपल्या संघासाठी तो अक्षय. आणि स्वतःचे वैयक्तिक त्याने 2 षटकांमध्ये 3 षटकार लावलेले आहेत. उत्कृष्ट अशी खेळी करतोय. आणि या षटकानंतर 27 धावा आहेत. आणि पुन्हा एकदा उत्तुंग असा मारला, परंतु कुठेतरी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं अनिल सरांनी आणि आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. ह्याच धावा खरं तर विजेत्याच्या दिशेने आपल्याला घेऊन जातात. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलं अनिल सर. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू त्यावरती उत्कृष्ट असा मारलेला खणखणीत दणदणीत षटकार. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतात. आणि या षटकारानंतर संघाची धावसंख्या झाली ती 34 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी करतात. कुठेतरी रोहनला आपल्या संघासाठी कमबॅक करायला हवं. खरं तर कमबॅक नाही तर विकेटी घ्यायला हव्या. उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू त्यावरती टोलवला, पण कुठेतरी षटकार एवढा लांब गेला नाही, परंतु झेल सुटला आणि चौकार. कुठेतरी क्षेत्ररक्षक गडबडला आणि त्या गडबडल्यामुळे त्याला बॉल अडला नाही. आणि उत्कृष्ट अशी खेळी केली तो करण आणि आपल्या संघासाठी मारला चौकार. टाकतोय तो रोहन, खेळतोय तो करण. उत्कृष्ट असा टाकलेला लॉलीपॉप फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि त्यावरती मारला खणखणीत दणदणीत षटकार. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 44 धावा. अवघ्या 4 धावा लागतात. 18 चेंडू आणि 4 धावांची गरज. अतिशय उत्कृष्ट अशी खेळी केली तो करण आणि आपल्या संघासाठी अक्षय. खरं तर हे 2 धावांचे फलंदाज का आलेत ते त्यांनी दाखवून दिलं. संघाने आम्हालाच का निवडलं फलंदाजी करण्यासाठी, तर त्यांनी ते दाखवून दिलं. अतिशय उत्कृष्ट असे 2 महागडे षटक पडले ते नाथसाहेब 11 साठी. आणि कुठेतरी फसतंय. खरं तर पाहायला गेलं तर अतिशय उत्कृष्ट असा चालू सामना होता, परंतु सामना आता एकतर्फी झाला आहे. 18 चेंडू आणि 4 धावा. कुठेतरी समीकरण आपल्याला उलट पाहायला मिळतं. कधी कधी 4 चेंडू 18 धावा असतात, परंतु आता 18 चेंडू आणि 4 धावा आणि खणखणीत चौकार. या चौकार नंतर संघ विजेता स्टार 11 संघाने अतिशय लवकरात लवकर सामना संपवला. अवघ्या 13 चेंडू मध्ये 48 धावा केल्या आणि सामना जिंकला. आणि नेक्स्ट मॅच लवकरात लवकर छत्रपती वाल्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि कोटेश्वर वाल्यांनी आपले धडाचे 2 फलंदाज आतमध्ये पाठवून द्यायचे, म्हणजे त्याची विकेट मी घेईल.